महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करतो. आणि आपल्या इथे उपस्थित व्यासपीठ व व्यासपीठावरील सन्माननीय नेतेगण आणि निष्ठावंत होत आहेत आणि इथे तसेच निष्ठावंत कार्यकर्ते. मुळात आम आदमी पार्टी ही या राजकारणात जो म्हणजे नाराज गट आहे, नाराज नागरिक आहे, त्यांनी बांधलेला हा पक्ष आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे असे अनुभवी राजकारणी नाही आहेत जे की या एकत्रित ठिकाणी हे डावपेच बघून किंवा राजकारण करू शकतात. मात्र या मागील 2-4 वर्षामध्ये ज्यावेळेस आम आदमी पार्टी आली आणि त्यांनी ज्या प्रकारचं राजकारण दिल्लीमध्ये केलं आहे, त्या राजकारण करायच्या इच्छेने आम्ही या राजकारणात आलेलो आहोत. तर अशामध्ये त्यांनी जी काही परिस्थिती इकडे जे निवडून आलेले आमचे पक्ष आहेत दिल्ली आणि पंजाबमध्ये, तिथे ज्या प्रकारे त्रास देत आहेत ते फक्त ही लोकशाही राहिली आहे की नाही हा प्रश्न आहे. कारण की जनतेने निवडून दिलेले नेते जर तुमच्यासाठी काम करू शकत नसतील तर असणाऱ्या लोकांना आपण एवढी वर्ष आपल्या केंद्राची सत्ता द्यायला पाहिजे का, हा मोठा प्रश्न आहे. आणि ही नक्कीच द्यायला नाही पाहिजे असं हे संपूर्ण भारतातील नागरिकाचं मत झालेलं आहे. तसं आता इकडे बघता आता मागच्या काळात आता इंडिया आघाडीच्या मार्फत आपण राजे विचारे साहेबांना आपण इथे सपोर्ट करतो आहोत. याच्यामध्ये बाळासाहेब आपलं उद्धव ठाकरे साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. तो याच्यासाठी की जो आमच्यासारखा बाहेरचा जो गट आहे, बाहेरचे जे पक्ष आहेत, त्यांनी करोना काळात उद्धव ठाकरे साहेबांना एक परिवाराचा एक मोठा व्यक्ती किंवा जिम्मेदार व्यक्ती म्हणून पाहिलेला आहे. ज्यावेळेस ते युट्यूबवरती लाईव्ह करायचे त्यावेळेस प्रत्येक घरामध्ये, आमच्या पण घरामध्ये प्रत्येक ह्याच्यापासून त्यांचे भाषण किंवा ते काही सरकार तिथे ऐकण्यासाठी बसायचं काय मार्गदर्शन करतात. मात्र मोदींचा कधी किंवा काय असं काही आला वेळेस त्यावेळेस मात्र आपल्या घरामध्ये कधी त्यांचा विरोध आलेला नाही. मात्र त्याच वेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांची जिम्मेदारी निभावली हे पक्षप्रमुखांची, ती प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे. इव्हन आमच्यासारख्या जे आम्ही बाहेरून जे राजकारणाला वैधानिक लोक होतो त्यांच्याही मनात त्यांच्याबद्दलचा तो आदर त्यांनी जो निर्माण केला तो आजही त्यांच्या या निर्णयामुळे जो निष्ठावान निर्भीडपणे जे उभे आहेत त्याच्यावर अजून पक्का झाला आहे. आणि आम आदमी पार्टी जी कामं करते त्या मुद्द्यांना घेऊन येत्या काळामध्ये आपल्या उद्धवसाहेब ठाकरे पण या आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या प्रकारचे कामं करतील ही आशा आहे आम्हाला. म्हणून आणि आशा तर आहे, परत त्याच्यामध्ये असे निष्ठावान कार्यकर्ते जे एवढ्या दबावाच्या वातावरणात सुद्धा साहेबांबरोबर आहेत. आमची तुम्ही आमची काळजी पाहिलं असेल, आमदार आमचा एक मंत्री आनंद म्हणून आहे, त्यांनी रिझाईन केलं. म्हणजे कुठल्या प्रकारचं म्हणजे राजकुमार आनंद त्यांनी रिझाईन केलं. किती वरच्या लेवलचा दबाव आहे आणि या दबावाच्या वातावरणामध्ये अशा प्रकारचे नेते खंबीरपणे उभे आहेत. हे आपल्यासाठी खूप जमेची बाजू आहे, आपल्यासाठी लोकशाहीची खूप उपयोग आहे. याच्यासाठी आम्ही त्यांच्या मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करत आहात तो येत्या काळामध्ये आमच्यासारख्या ज्या पार्ट्या आहेत मुद्द्याचं राजकारण करून पाहतात त्यांच्यासाठी चांगलं वातावरण तुम्ही बनवाल. आणि या प्रकारे आम्हाला तुम्ही म्हणजे आमच्या ज्या मुद्द्याचं राजकारण आहे ते तुम्ही तर करालच, पण आम्हाला त्याची जागा ठेवायची. आम्ही ते विचार करू शकतो की आम्ही या मुद्द्यावरती भांडलं पाहिजे किंवा बोललं पाहिजे. कारण की आजची परिस्थिती बघता बरेच असे कायदे त्यांनी आणले केंद्र सरकार बीजेपी सरकारने की त्याच्यामध्ये NRC सारखा कायदा आहे तो की तुम्ही तुमचं इकडचं नागरिकत्व तुम्ही सिद्ध करायचं की त्याच्यामुळे ऍक्च्युअली तो लागू नाही झालाय, करता नाही आला त्यांना. मात्र त्यांनी आणून केलं आहे म्हणजे लोकांच्या मनात भीती टाकण्यासाठी तुम्ही अनसिक्युअर व्हा की तुमच्याकडे पुरावे नाही तर जास्त बोलू नका, नाही तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते. म्हणजे अशा प्रकारचे कायद्यावर अनोधी कायदे बोलता येईल त्याला की जेणेकरून आपण आपल्या हक्काची आवाजच उचलू नये. अशा प्रकारचे तरतुदी करून ठेवणारे एक गव्हर्नमेंट आहे किंवा एक सरकार आहे याची विचारधारा पण मला वाटतं हे ज्या प्रकारचे कामं करतात आहेत ते एकदम हिटलरला मिळतील होते. कारण की येत्या काळात मागच्या काळात तुम्ही जेवढी काही त्यांनी केलेली काय ऍक्टिव्हिटी आहे ते हिटलरला पकडूनच आहे. आणि यांच्या मागे एक संघटन आहे RSS नावाचं, त्यांनी गोवळकर नावाच्या त्यांनी त्यांचं एक प्रचार होते संघ म्हणजे स्वतः बोलले त्यांनी हिटलर जे काम करायचं त्याला त्यांनी बरोबर ठरवलं आहे. म्हणजे तो ते त्यांचं मत असं आहे की त्यांनी चांगलं काम केलं हिटलरने. म्हणजे अशी विचारधारा ठेवणारी लोक आपल्या देशामध्ये किती विष पसरू शकतात हे म्हणजे आपल्यामध्ये विचार करायचे पलीकडे आहे. आणि त्याच्यानंतर होणारी हानी ही तर त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा भयंकर असेल. कारण की हिटलरने ज्यावेळेस त्याच्या जे व्यवस्था चालवली त्याच्यामध्ये जवळपास 1.5 करोड लोकांचा बळी गेला. म्हणजे फक्त एक रक्तशुद्ध किंवा आम्ही एका फक्त काहीतरी विचित्रच मानसिकता आहे. कारण की एवढ्या बहुजन याच्यामध्ये पण हे लोक त्याला सपोर्ट करतात असा विचार घेऊन हीच मुळात एकदम खेदजनक गोष्ट आहे. तर अशा लोकांना आपण सत्तेत बसवलं याच्या तारखेला आज RSS
आमचं त्याचे संबंध नाही पण त्याच्यासाठी प्रचार का करतात? कारण की असे विषय घेऊन गेल्यानंतर त्यांच्या कार्यकर्ते जेव्हा डिबेट होते त्यावेळेस आमचं त्याला आम्ही सामाजिक संस्था आहोत, आम्ही राजकीय संस्था नाहीये. पण राजकीय संस्था तर तुमचे सरकारचे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा काय बोलतात त्यांना तुमचे म्हणजे जे काही कार्यकर्ते ते जाऊन कसे या वरच्या पदावर बसतात. इव्हन प्रत्येक विभागामध्ये यांची लोक बसलेले आणि जशी हिटलरनी व्यवस्था राबवली तशा प्रकारची व्यवस्था ही त्यांनी प्रस्तावित केलेली आहे. त्यामुळेच आजच्या तारखेला एवढ्या लेवलला जाऊन ते काम करतात किंवा निर्णय घेत आहेत. त्यामध्ये लोकशाही असताना सुद्धा आपला विचार होत नाही, कारण की यांना माहिती वरती पूर्ण प्रशासन त्यांचं आहे. त्याच्यामुळेच आपल्याला खूप जागरूक राहण्याची गरज आहे. आपल्या इतिहासातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी आपल्याकडे खूप काही मार्गदर्शन आहे. आपण इतिहास वाचला पाहिजे, कारण की आपण आपला इतिहास विसरलो तर आपल्याला परत त्या गुलामीला सामोरं जावं लागणार आहे. कारण ती वेळ आता येऊन ठेपली आहे आपल्या डोळ्यासमोर. जर आपण आता जागे नाही झालो तर मला वाटत नाही की पुढच्या काळामध्ये आपल्यासाठी परत बाबासाहेब महात्मा फुले किंवा शिवाजी महाराज येतील. म्हणून आपल्याला आजच्या तारखेला त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपणच त्यांचं पावलात पाऊल घेऊन त्यांना त्यांचं मार्गदर्शन आपली लढाई घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि येत्या काळामध्ये या लोकशाही मजबूत करण्यासाठी राजे विचारे साहेबांना संसदेत पाठवून आपल्या पुढचं भविष्य किंवा भवितव्य आपल्याला सुरक्षित करण्यासाठी आज आपण सर्वांनी एकमताने निर्णय घेऊन त्यांना पाठवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण आपल्या विभागात जाऊन प्रत्येक घर दारोदारी जाऊन मशाल ही आपली निशाणी आहे याचा आपल्याला लोकांना सांगतो. कारण की धनुष्यबाण ही शिवसेनेची जुनी निशाणी होती. त्याच्यामुळे आता बऱ्याच लोकांच्या मनात आता एक मशाल आपल्याला दाखवावी लागेल. त्याशिवाय त्यांना काही आज अद्यापर्यंत ते बघत जाऊ शकतात. तर त्यांच्यासाठी आपल्याला एक दोन लावून आपल्या विभागामध्ये करावे लागतील की जेणेकरून त्याच्या मनात मशाल ही निशाणी डोक्यात फिट बसेल. तर अशा प्रकारे आपल्याला कार्य करायची मोठी लढाई आहे. त्यांच्याकडे भरपूर साधन आहे किंवा आता त्यांच्या गटाचे जे लोक आहेत ते पण दबावात आहेत. मात्र त्यांचे कामं कॉन्ट्रॅक्टर किंवा काही दबाव असल्यामुळे ते पुढेपर्यंत बाहेर येत नाही. परंतु आम्ही आता